सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो. आज आहे श्रावण सोमवार आणि आज आहे पंचमी. तर पंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण सोमवाराच्याही खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, तुमची ही लगबग चालू असेल पूजा वगैरे करण्याची, स्वयंपाक वगैरे करण्याची, तशीच माझीसुद्धा आहे. आणि आता मी घरची पूजा करून घेणार आहे, महादेवाला अभिषेक वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मी मंदिरात पण जाणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक जो की नागपंचमीचा असतो तो करणार आहे. तर सर्वांना परत एकदा ओम साईराम. इथे पाहू शकता ताईंनो, आज सोमवार असल्यामुळे मी बेल आणला होता कालच. तर हे पाहू शकता, एवढा मोठा बेल मला म्हटलेले ते का नाही का जे मावशी होत्या आणि त्यांच्याकडून घेतला. तर त्या म्हटल्या होत्या 108 निघतील. तर ताईंनो 108 काय निघाले नाही, तर असे तुटके मुटके घेतले तरी थोडेफार बेल निघालेला आहे. तर आता यातील मला चांगला चांगला निवडून बेल घ्यायचा आहे. निदान 11 किंवा 21 तरी निघाव चांगलं बेल. तर इथे पाहू शकता, एक घरी एक मंदिरात. इथे पाहू शकता हे चाफ्याचे आणि असे 5-6 ह्याचे फुलं भेटलेत. जास्वंदीचे, चाफ्याचे आणि पारिजातकचे. तर आता मला घरची पूजा करायची आहे. घरची पूजा करून मी मंदिरात जाणार आहे ताईंनो. त्याच्यातले 11 पानं काढणारे चांगले चांगले आणि तेच वाहणार आहे, असे तुटके मुटके नाही वाहणार. तर इथे पाहू शकता ताईंनो, आता माझा अभिषेक वगैरे सर्व देवांना करून झालेला आहे. ताईंनो, हे जे शिवलिंग आहे ना, ते माझ्या आईनं मला औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ना, तिथून आणलेलं आहे. तर मी त्यांचाही अभिषेक वगैरे करून घेतला. आता धूप लावून घेते ताईंनो. इथे पाहू शकता वाटी धूप आहे आणि या प्रकारे मी लावते. त्याच्यावरती कापूर ठेवायचा आणि दोन्ही म्हणजे कापूर जाळायचा, ते धूप छान प्रकारे चाललं जातं. तर इथे पाहू शकता ताईंनो, आता आरती वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतर मग महादेवाच्या मंदिरात जाणार आहे मी. तर इथे पाहू शकता या प्रकारे माझी पूजा झालेली आहे ताईंनो. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, हे पाहू शकता बेल घेतलाय, चाफ्याचं फुलं, इथं दिवा घेतलेला आहे तुपाचा, इथं भस्म ओलं करून घेतलंय ताईंनो, इथं पंचामृत आहे आणि हे दही भाताचा नैवेद्य आणि शिवमूठ ह्याची आहे ना तांदळाची, तर तांदळाची शिवमूठ घेतलेली आहे आणि इथं जल. आणि आता आम्ही दोघी जाणार आहेत मंदिरामध्ये. आता घरची पूजा वगैरे झालेली आहे, ती तुम्हाला दाखवलेलीच आहे. तर इथे पाहू शकता ताईंनो, मंदिरातून वगैरे जाऊन आलो. खूप गर्दी होती, त्यामुळे तिथं काही व्हिडिओ शूट केला नाही ताईंनो. तर इथे पाहू शकता आता स्वयंपाक केलेला आहे आणि स्वयंपाकामध्ये मी पुरणपोळी केलेली नाही आहे ताईंनो, कारण पुरणपोळी कोणीच खात नाही. आणि देवासाठी मग मी काय केलं, कानवले केलेले आहेत गूळ खोबरं घालून. त्यानंतर शिरा केलेला आहे प्रसादासाठी. पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात आणि शिरा आणि भजी असं स्वयंपाक केलेला आहे ताईंनो. आता इथं मुलगा माझा देवासाठी नैवेद्य काढत आहे, कारण त्याला क्लासला जायचं असतं ना, तर तो जेवण करून जाईल म्हणून पटपट स्वयंपाक वगैरे केला मी. माझा 4:45 पूर्ण स्वयंपाक वगैरे झाला, मुलांनी जेवण केलं. तर इथे पाहू शकता आता तो देवाला नैवेद्य दाखवून तोही जेवण करून घेईन. मैत्रिणींनो, स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि जे काही कानवले वगैरे देवाला असतात, मी यावेळेस पुरणपोळी केली नाही, कारण खाणारं कोणीच नाही आहे ताईंनो. करायचं आणि तसं ठेवायचं, खात कोणीच नाही पुरणपोळी. त्यामुळे पुरी भाजी आवडीनं खातात, त्यामुळे पुरी, बटाट्याची भाजी, भात आणि शिरा, गोड पदार्थ म्हणून शिरा केलेला आहे. कानवले पण केलेले आहेत मैत्रिणींनो.
आता देवांना नैवेद्य वगैरे दाखवलाय, हे पाहू शकता, नैवेद्य वगैरे दाखवलाय. आणि आमच्या इकडची आता लाईट सकाळपासून गेलेली आहे. तर आता मुलं जेवण वगैरे करतील आणि माझा उपवास आज सोमवार आहे, तर थोड्या वेळानं सोडल मी कर जेवण. हे पाहू शकता, भजे वगैरे सर्व काही केलेलं आहे ताईनं. पण पुरणपोळी काय केली नाही, कारण एकटी खाणार. आणि देवासाठी कानवले केले, ते बी गुळ आणि खोबऱ्याचे कानवले केलेले आहेत. तर थोडासा आराम करते. मैत्रिणीला स्वयंपाक केला आणि लगेच उपवास सोडणं नाही होणार, त्यामुळे थोडासा आराम करते आणि त्यानंतर मग उपवास सोडते ताईंनो. आता इथे मी व्हिडिओचा एंड करते. मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूया आपण चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. ओम साईराम.